नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं सारंग सौमित्रला फोन लावत असतो. सर्वजण विचार करत असतात, सौमित्र आज अजून का घरी आला नाही, किती उशीर झालाय, कुठे अडकला तर नसेल ना, असे सुमित्रा म्हणत असते. तेव्हा लगेच जानकी म्हणते, अहो आई, नका काळजी करू, येतच असतील सौमित्र भाऊजी. तेवढ्यात आता लगेच सारंग ही आईला बोलतो, हो आई, दादा येईलच, तू टेन्शन घेऊ नको बरं. तेवढ्यात आता दरवाजात लगेच सौमित्र येतो. आता लगेच सारंग बोलतो, आला 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 बघा सौमित्र दादा. आता बघा कसा त्याला आनंद होतोय, त्याचा चेहरा खुलतोय. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो, काय झालंय? मग आता लगेच ऋषिकेश म्हणतो, सारंग तू थांब, नाना सांगतील सौमित्राला काय आहे ते. तेव्हा लगेच नाना बोलतात, नाही नाही, मी कसं काय सांगू, जिने सगळं हे काही घडवलंय ना तीच सांगणार आहे. तेव्हा जानकी बोलते, काय नाना मी? तेव्हा लगेच नाना बोलतात, हो, मग हे सगळं तुझ्यामुळे तर होतंय ना, एवढे आनंदाचे दिवस तुझ्यामुळेच येणार आहेत ना, मग तूच सांग. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो, काय झाले वहिनी, बोला ना पटकन, काही टेन्शन आहे का? तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही सौमित्र भाऊजी, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, उलट आनंदाची बातमी आहे. अहो, आम्ही तुमच्यासाठी एक मुलगी बघितली, तुमचं लग्न करतोय आम्ही सगळेजण. तेव्हा आता मात्र सौमित्रला धक्काच बसतो. तो सर्वांकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता त्याची आई बोलते, अरे आनंदाचीच बातमी आहे नाही, मग तुझं लग्न करायचंय आता, हो की नाही, तुझा होकार आहे ना? तेव्हा आता लगेच ऋषिकेश सौमित्र जवळ येतो आणि म्हणतो, सौमित्र, तुझ्या मनात कोणी नाही आहे ना, हे जेव्हा आम्हाला समजलं ना, तेव्हाच आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी बघितली. मुलगी खरंच खूप छान आहे आणि हो, तुझा होकार आम्हाला त्या मुलीचाही अजून होकार यायचा आहे. तेव्हा आता मात्र सौमित्राला लगेच अवंतिकाचं बोलणं आठवतं. अवंतिका म्हणत असते, हातही लावू नको, मी काही तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत नाही. अवंतिकाने त्याच्या खाडकन एक कानामागे ठेवलेली असते. तर इकडे ऑफिसमध्ये अवंतिकाच्या बाबाने सौमित्राला धमकी दिलेली असते. कारण सौमित्राने घरच्यांसाठी लिहिलेली चिठ्ठी तिच्या बाबांनी वाचलेली असते. तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात, माझ्या मुलीपासून दूर राहायचं, नाहीतर तुझं करिअर बर्बाद करून टाकेल. सनद मिळणार नाही. आता मात्र इथे सौमित्राला खूपच टेन्शन आलेले दिसते, कारण त्याचं अवंतिकावर खरंच खूप प्रेम असतं. तेव्हा आता तो विचारात गोंधळलेला असतो. मग लगेच त्याची आई व सर्वजण विचारू लागतात, अरे तू तयार आहेस ना लग्नाला, बोल पटकन. आता मात्र सौमित्र म्हणतो, तुम्हाला जे करायचे ते करा, असे म्हणून आता रागानेच आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता लगेच नाना बोलतात, असा का निघून गेला? कदाचित इथे सर्वांसमोर हा विषय काढला म्हणून तो लाजला असेल, हो की नाही, असे आता ते सर्वजण बोलत असतात. त्यानंतर इथे ऐश्वर्या आता पार्टीवरून घरी आलेली असते. तर तिचे आई बाबाही तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या बोलते, आई बाबा, तुम्ही अजून झोपला नाहीत, किती उशीर झालाय? तेव्हा लगेच तिची आई म्हणते, इथे एवढी आमची पोर असं रात्री अपरात्री बाहेर फिरते आणि आम्हाला इथे झोप लागेल का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ए आई, मी सांगून गेले होते आणि हो, माझ्या मैत्रिणीचं लग्न जमलंय, त्यामुळे आम्ही पार्टी करत होतो, बॅचलर पार्टी होती आमची. तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात, असा पार्टी करण्याचा योग तुझ्या पण नशिबात आहे बरं का छकुली. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तिचे बाबा बोलतात, अगं आम्ही पण आता तुझं लग्न करणार आहोत, तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे तुझ्या आईने मी. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या भडकते आणि म्हणते, बाबा किती वेळा सांगितलंय मी, मला आत्ताच लग्न करायचं नाही, आणि त्यात आईने बघितलेल्या मुलाबरोबर तर बिलकुल नाही. मागच्या वेळेस काय झालं होतं हे मी चांगलंच बघितलं, त्यामुळे मी आता लग्न करणार नाही, असं ऐश्वर्या म्हणत असते. आता मात्र ती रागानेच रूममध्ये निघून जाते. तिची आईही तिच्या पाठोपाठ जात असते आणि म्हणत असते, ऐश्वर्या अगं ऐकून तरी घे, मुलाचा फोटो तरी बघ आणि मग सांग. पण मात्र तिची आई रूममध्ये येणार तेच ऐश्वर्या दरवाजा बंद करून घेते. तेव्हा तिची आई म्हणत असते, अगं ऐश्वर्या, दरवाजा उघड, मुलाचा फोटो तरी बघ आणि मग आम्हाला कळव. तेव्हा ऐश्वर्या बोलते, नाही आई, माझा निर्णय झालाय, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच तिची आई बाहेरून बोलते, ठीक आहे, तू जेवढी हट्टी आहे ना तेवढी मी पण हट्टी आहे, तुझा होकार आल्याशिवाय मी पण थांबणार नाही. मी मुलाचा फोटो आतमध्ये पाठवते, बघून घे आणि मग कळव. असे म्हणून तिची आई दरवाजाच्या खालच्या तिथून फोटो आतमध्ये लोटते. तर आता ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो. ती तिच्या हातातील ब्रासलेट काढत असते. तेवढ्यात लगेच ते ब्रासलेट खाली पडतं आणि त्या फोटोवरती जाऊन
थांबतं. आता मात्र ऐश्वर्या ते ब्रासलेट उचलण्यासाठी खाली वागते, तर तिला लगेच सौमित्राचा फोटो दिसतो. आता ऐश्वर्या सौमित्राचा फोटो हातात घेते आणि लगेच गालातल्या गालात हसू लागते. कारण खरंच सौमित्रही तिला खूप आवडलेला असतो. त्यामुळे ऐश्वर्याचाही होकार आता लग्नाला येणार असतो. तर इकडे आता ऋषिकेश मात्र एक खड्डा जोरजोरात खांदत असतो. कारण आज सयाजीने त्यांना जे काही बोल लावलेले असतात त्यामुळे ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो. पण बरोबर त्याने त्या रागावर कंट्रोल केलेलं असतं. पण काही त्याला आता राग थांबत नसतो. त्यामुळे आता जोरजोरात कुदळीनं तो खांदत असतो. तेवढ्यात वरतून आता जानकीचं लक्ष जातं. तिच्या लगेच लक्षात येतं की ऋषिकेश सयाजीवरचा राग इथे काढतोय. ती लगेच धावतच येते आणि ऋषिकेशला मिठी मारते. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो, जानकी हे काय मी रोपं लावत होतो, नवीन रोपं आणलीत ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, माझ्याशी खोटं बोलतायत, मला कळत नाही तुम्ही सयाजीवरचा राग काढताय ना इथे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो तुला जर काही झालं असतं तर, त्याने जर ती बंदुकीची गोळी तुझ्यावरती चालवली असती तर. तेव्हा आता लगेच जानकी ऋषिकेशच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, हे बघा मला काहीही होणार नाही आणि तुम्ही माझ्याबरोबर होता ना, मग मला कसलीही भीती नाही. म्हणून तर मी तिथे जाण्याचं धाडस केलं ना. तुमची साथ आहे ना माझ्याबरोबर. खरंच तुम्ही तिथे एवढा राग कंट्रोल केला म्हणून तर हे सगळं घडलं ना. खरंच मला नवरा म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतो. असे आता जानकी म्हणत असतानाच ती ऋषिकेशचे हात हातात घेते. तर आता बघते तर ऋषिकेशचे हात पूर्ण लाल लाल झालेले असतात. कारण त्याने इतका जोरजोरात खड्डा खांदलेला असतो. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते, हो काय केलंय हे. आता जानकी लगेच दोनही हातांना प्रेमाने फुंकर मारते आणि लगेच ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते, सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे जानकीची आता गुढीपाडव्याची सर्व तयारी झालेली असते. तर आता जानकी मस्त पुऱ्या तळत असते. तेवढ्यात लगेच छोटी ओवी धावत येते. म्हणते, आई झाली का श्रीखंडपुरी, मला खायची आहे बरं का. तेव्हा जानकी बोलते, अगं पुऱ्या तर झाल्या आहे, पण अजून श्रीखंड बनवायचं आहे. मी बाहेरून मागवलं असतं, पण नानांना बाहेरचं नाही आवडत, घरचंच आवडतं. आणि हो, आता बघ मी तुला ना श्रीखंड कसं बनवतात ते दाखवते. तेव्हा आता लगेच ओवी म्हणते, वाव आई खूप छान वास येतोय गं, मी एक टेस्ट करून बघू का. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही गं बाई अजून पूजा व्हायची आपली, हो की नाही. मग आता लगेच ओवी म्हणते, ए आई गुढीपाडवा कशासाठी साजरा करतात तू मला सांग ना गं, मला शिकव ना काय काय असतं ते. तेव्हा जानकी म्हणते, हो. तेव्हा लगेच ओवी बोलते, तू हे सगळं मला शिकवते ना, त्यामुळे मी शाळेत खूप भाव खाते बरं का. तेव्हा जानकी बोलते, का भाव नाही खायचा, उलटं आपल्या फ्रेंडबरोबर हे सगळं शेअर करायचं. मग आता जानकी लगेच गुढीपाडव्याचं महत्त्व सांगू लागते. बलिप्रतिपदेचा पहिला दिवस असतो, त्यामुळे त्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. आणि हो, त्या दिवशी गूळ, कडुनिंबाचा पाला, मीठ या सगळ्याची गोळी केली जाते आणि ती कडू गोळी खाल्ली जाते. म्हणजे सगळे काही आजार असतात ना ते दूर होतात. तेवढ्यात आता सुमित्रा येते आणि म्हणते, झाली का गं बाई तयारी, तू असली ना मला काहीही टेन्शन नसतं, मला माहिती तू सगळी तयारी करूनच बसलेली असती. तेव्हा आता लगेच ओवी बोलते, ए आजी तू गोळी खाल्ली का ती कडुनिंबाची. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, हो 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 आज सगळ्यांनी खायची. आणि ओवी गप्पा बाद झाल्या, जा बरं तू सर्वांना बोलून आण, पूजेची तयारी झाली, कुठे बसलेत काय माहिती. तर इकडे आता बाहेर शर्वरी आलेली असते. तर शर्वरीला बघताच मोठी आजी खूपच खुश होते आणि म्हणते, बरं झालं बाई तू आली, मी तुझीच वाट बघत होते. तेव्हा शर्वरी बोलते, ए आजी घरात एवढे सगळे असताना तू सारखी सारखी माझी वाट का बघत असते. तेव्हा लगेच आजी बोलते, अगं तुझं आणि माझं लहानपणापासून किती टिपण बसतं माहिती आहे ना, पण जेव्हापासून तू लग्न करून या घरातून गेली ना, माझ्याशी अशा गप्पा मारायला कोणीच राहिलं नाही बाई. तेव्हा लगेच सारंग बोलतो, हो 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 की नाही, आम्ही कोणी बोलतच नाही आजी संग. तेव्हा लगेच आजी बोलते, गप्प आहे तू, वहिनीचा चमचा, गप्प बैस. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते, हो आहेच हा वहिनीचा चमचा, बघ कसा मध्ये मध्ये बोलतो. तेव्हा सारंग बोलतो, हो मी आहे वहिनीचा चमचा आणि तू कोण, आजीची चमची. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, ए ते सगळं जाऊ दे, वहिनीने आज काय बनवलंय खायला, मला ना कधी वहिनीच्या हातचं गोडधोड असं तिखट मस्त खाईल ना असं झालंय. तेव्हा आता सारंग बोलतो, बघ आली ना लाईनीवर आता, बघ बघ. तेव्हा शर्वरी बोलते, लाईनीवर, मी लाईन बाहेर सोडून कधी गेलेच नाही, लाईनीतच आहे अजून. तेव्हा लगेच सारंग बोलतो, बघ वहिनीलाच नावं ठेवत होती ना, मग आली की नाही वहिनीच्याच पाठीमागे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते, ए तू गप्प बैसा, जास्त चरचर बोलू नको तू. असे म्हणून आता सारंगचा कान पिळू लागते. तेव्हा सारंग जोरजोरात ओरडत असतो,
परी म्हणते, "आजीला हलक्यात घेत जाऊ नको हं सारंग, आजी खूप डेंजर आहे." तर इकडे आता पूजेची सर्व तयारी झालेली असते. तर आता सुमित्राला मात्र टेन्शन आलेले असते. कारण अजूनही सयाजीच्या घरून फोन आलेला नसतो. नानाही ऋषिकेशला म्हणत असतात, "ऋषिकेश, अजून काही त्यांचा फोन आला नाही." लगेच ऋषिकेश म्हणतो, "हो नाना, मलाही त्याचंच टेन्शन आलंय." तेवढ्यात आता लगेच नानांचा फोन वाजतो. तेव्हा फोनपर्यंत जाऊपर्यंत फोन बंद होतो. तेव्हा नाना म्हणतात, "शी, फोन बंद पण झाला." आता लगेच फोन वाजायला सुरुवात होतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता गुढीपाडव्याच्या पूजेचा मानही नाना आणि सुमित्राने जानकी आणि ऋषिकेशलाच दिलेला असतो. आता मात्र मोठी आजीला खूपच राग येतो. आता मोठी आजी लगेच शर्वरीला बाजूला नेते आणि म्हणते, "बघ, गणपतीच्या पूजेचा मान पण ऐऱ्या-गैऱ्यांना आणि आता गुढीपाडव्याच्या पूजेचा मान पण ऐऱ्या-गैऱ्यांना. अशामुळे प्रॉपर्टी सगळी ऐऱ्या-गैऱ्यांना जाणार आहे आणि जे सख्खे आहेत ना, त्यांना काहीच उरणार नाही." आता मात्र शर्वरी म्हणते, "आजी तू काय बोलते?" शर्वरी लगेच आईला हाका मारते आणि म्हणते, आई, ही बघ आजी काय म्हणते, हे ऐरे-गैरे कोण आहेत?" आता मात्र सुमित्राला आजीचा खूपच राग येतो. त्यानंतर इथे आता सयाजीचा होकार आल्यामुळे सर्वजण आता ऐश्वर्याला भेटण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा लगेच जानकी सौमित्रचं आवरलं की नाही आतमध्ये बघायला येते. तेवढ्यात आता सौमित्र म्हणतो, "वहिनी, एवढी घाई का करतायत लग्नाची?" तेव्हा आता जानकी लगेच म्हणते, "भाऊजी, तुमच्या मनात दुसरं कोणी तर नाही ना?" तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो, "हो, माझ्या मनात दुसरं कोणीतरी आहे." तेवढ्यात आता लगेच त्याची आई येते आणि म्हणते, "पण आता उशीर झालाय. सयाजीकडून होकार आलाय आणि आपलाही होकार त्यांना गेलाय. त्यामुळे आता खूप उशीर झालाय सौमित्र." त्यामुळे सौमित्र आता काय बोलणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.